भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव आणि कोट्यावधींचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज म्हणजे 14 केवळ एप्रिल एक डॉक्टर दिवस नसून बाबासाहेब तो आंबेडकर समता, न्याय जयंतीनिमित्त आज आणि सर्वांना बंधुत्वाचा उत्सव हार्दिक आहे. शुभेच्छा. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समाजाला प्रगतीची दिशा दाखवत आहे. दरवर्षी 14 एप्रिल रोजी जगभरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ ब्रिटिश काळात सैन्यात सुभेदार होते. त्यांची यंदा 135वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भव्य ड्रोन शो, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली आणि अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही जयंती समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून त्यांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. दलितांच्या अंधाऱ्या जीवनात प्रकाश ज्यांनी पेरला, अन्यायाविरुद्ध लढण्याचा मंत्र ज्यांनी दिला, अशा महामानवास कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यातील ठाणगाव येथील समर्थ सावली बाळ संगोपन केंद्र या ठिकाणी अनाथ बालकांच्या सानिध्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून येथील अनाथ चिमुकल्यांचे अन्नदानाचे पवित्र कार्य करण्यात आले. संविधानाचे शिल्पकार या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे महत्त्वाचे विचार आपल्या सर्वांचे आयुष्य बदलेल अशी भावना यावेळी भाऊसाहेब अडांगळे, संध्या जाधव, सौरभ अडांगळे, सुमित आढाव, सौरभ भालेराव, अश्विन जाधव, सौरभ अडांगळे, राजू अहिरे, अतुल जाधव, ओम रूपते, बंटी जाधव, संघर्ष जाधव, अशोक जाधव, गौरव अडांगळे, आदर्श जाधव, अक्षय चंद्रमोरे, सिद्धार्थ गायकवाड, सागर जाधव, प्रेम निर्भवने, अविनाश जाधव, राहुल रंते, सागर भालेराव आदींसह अनुयायी उपस्थित होते. SN न्यूजसाठी आदित्य हटकर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती तिचे औचित्य साधून ठाणगाव येथे समर्थ सावली बाल संगोपन केंद्र जे जयराम शिंदे यांनी अतिशय उत्कृष्टपणे लहान मुलांची, अनाथ मुलांची जी जबाबदारी घेतली त्याने प्रेरित होऊन आम्हालाही असं वाटलं आज काहीतरी या मुलांसाठी योगदान द्यावे. या गोष्टीने प्रेरित होऊन आज आम्ही ठाणगाव येथे या बालसंगोपन केंद्राला भेट दिली आणि जयंतीचं औचित्य साधून या पुढेही प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी या बालसंगोपन केंद्राला आम्ही भेट देऊन जेवढे यथाशक्ती मदत होईल तेवढं करण्याचा आमच्या सगळ्या मित्रपरिवार, नातेवाईकांनी आज असा मानस ठेवला आहे. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आपण इथं सध्या समर्थ सावली बालकेंद्र आपण इकडं स्थापित झालो आहे कारण की ह्या चिमुकल्यांना आपण बाबासाहेबांच्या निमित्ताने की वह्या आणि पेन वाटप केले आहे. या आधाराने की यांना शिकण्याची एक संधी भेटावा आणि बाबासाहेबांचं कार्य आपण सर्वांना सांगावा आणि दाखवावा. मेन हाच एक उद्देश आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शांतीला संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे जमलेलो आहोत. समर्थ सावली बाल संगोपन केंद्र ठाणगाव यांनी अनाथ मुला-मुलींचे संगोपनाचे असे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण जबाबदारी समर्थ सावली बाल संगोपन केंद्र माध्यमातून श्री जयराम देवराम शिंदे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाती घेतले आहे आणि यांच्या या उपक्रमाने देखील प्रेरित झालो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून आम्हाला येथे काही योगदान देऊन बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीचे पाईक होऊन या मुलास सोबत काही वेळ घालावे असे प्रेरित होऊन गेलो.